नमस्कार, मी उदय निरगुडकर. रोखोकवर आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सेंचुरी झळकावली. 26 मे 2014 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणाऱ्या कॅप्टन मोदींच्या सरकारला आज 100 दिवस पूर्ण झाले. खरं तर 5 वर्ष सत्ता गाजवण्याचा स्पष्ट जनादेश मिळाला असताना केवळ 100 दिवसाच्या कारभाराच्या आधारे एखाद्या सरकारची किंवा एखाद्या व्यक्तीच्या कामगिरीची चांगली की वाईट असा दर्जा ठरवणं हे थोडंसं अवघड आहे. मात्र केवळ आशिया खंडातच नव्हे तर अगदी महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही भारताच्या पंतप्रधानांची दखल घ्यावी लागते. हा मोदी सरकारचा पराक्रम म्हणायचा की आणखीन काही? मोदी सरकारमुळे भारतात अच्छे दिन आले की नाहीत हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. मोदी सरकारची 100 दिवसातली धोरणं ही यूपीए सरकारची कॉपी असल्याची टीका विरोधक करतात, विशेषतः काँग्रेसवाले. ही टीका खरी आहे का? 100 दिवसाच्या या कालखंडात मोदी सरकार जनतेच्या अपेक्षांच्या कसोट्यांवर खरं उतरलंय का? भारताच्या विकासासाठी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात मोदी सरकार सफल ठरलंय का? आणि यूपीए सरकारकडून वारशानं आलेल्या महागाई, बेकारी, भ्रष्टाचार आणि त्याहीपेक्षा सुद्धा तरुणांच्या समस्या सोडवण्यात मोदी सरकार यशस्वी ठरलंय का? त्यांची दिशा बरोबर आहे का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात 100 नंबरी. 100 नंबरी मोदी सरकार या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवासाची ही सुरुवात 26 मे 2014. हाच तो ऐतिहासिक दिवस जेव्हा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान हा प्रवास नरेंद्र मोदींनी सहजपणे केलाय. फक्त देशातच नव्हे तर परदेशातही नरेंद्र मोदींनी आपला ठसा उमटवलाय. संसद म्हणजे लोकशाहीचं मंदिर असं म्हणत संसदेच्या पायरीवर नतमस्तक झालेले नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेण्यापूर्वी महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेणारे नरेंद्र मोदी, मावळते पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन सल्ला मसलत करणारे नरेंद्र मोदी, पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारताना महात्मा गांधींच्या प्रतिमेला फूल वाहणारे नरेंद्र मोदी, मंत्रिमंडळातले सहकारी आणि खासदारांच्या कामाला दिशा देणारे नरेंद्र मोदी, वरिष्ठ नोकरशहांची थेट संवाद साधत शासकीय कारभाराला गती देत शिस्त लावणारे नरेंद्र मोदी, आपल्या संरक्षण दलाचं मनोधैर्य वाढवणारे नरेंद्र मोदी, कधी कारगिलच्या सैनिकांशी तर कधी नौसेनेच्या जवानांशी संवाद साधणारे मोदी, कधी भूतान, कधी नेपाळ, कधी ब्राझील तर कधी जपान, देश विदेशातल्या नेत्यांशी सहजपणे संवाद साधणारे नरेंद्र मोदी, बहुमतानं सत्तेत आलेलं नरेंद्र मोदी नावाचं एक स्वयंभू सत्ता केंद्र दिल्लीत तळपळू लागल्याची जाणीव सगळ्यांनाच होते. आपल्या खास शैलीची नवी दिल्लीच्या राजकारणाला ओळख करून देत नरेंद्र मोदींनी पहिल्या 100 दिवसांमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत. काळा पैसा शोधून काढण्यासाठी टास्क फोर्स, मंत्री गट पद्धत रद्द, निर्णय प्रक्रिया जलद, नियोजन आयोग रद्द, त्याऐवजी नवी यंत्रणा उभारणार, न्यायाधीशांच्या निवडीसाठी कमिशन नेमणार, बाल हक्क कायद्यात सुधारणा, 16 वर्षांवरील गुन्हेगारांना शिक्षा होणार, प्रधानमंत्री जन धन योजनेची सुरुवात, आता प्रत्येकाचं बँक खातं आणि विमा संरक्षण, देशभर गॅस ग्रिडची उभारणी करण्यास सुरुवात, पाकिस्तान, भूतान, नेपाळ या शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारणे, चीनला रोखण्यासाठी जपानशी संबंध दृढ करणं, गॅस दरवाढ पहिले 3 महिने रोखून ठेवणे, संरक्षण क्षेत्रातील दलाली रोखण्यासाठी वादग्रस्त कंपन्यांशी करार नाही, संरक्षण आणि विमा क्षेत्रात 49% थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी. मोदी सरकारनं असे कितीतरी महत्त्वाचे निर्णय घेत आपल्या कारभाराला जोमदारपणे सुरुवात केली आहे. पण मोदी सरकारला पहिल्या 100 दिवसांमध्ये वादाचाही सामना करावा लागलाय. अर्थसंकल्पात नवे काही नसल्याचं सांगत विरोधकांनी वाढत्या महागाईवरून टीका केली. भूमी अधिग्रहण विधेयक, सबसिडी आणि कामगार धोरणाबाबत ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नियुक्तीवरून वाद झाला. यूपीए सरकारनं नियुक्त केलेल्या राज्यपालांचे राजीनामे घेण्यावरूनही वाद आणि टीका झाली. काही मंत्रीही वादामुळे चर्चेत राहिले. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून वाद झाला.
गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या मुलाबाबतच्या अफवा आणि त्यांचं खंडन यामुळेही राजनाथ सिंह चर्चेत राहिले. मोदी मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकासाठी कुरघोडी सुरू आहे अशी टीकाही विरोधकांनी केली. रेल्वे मंत्री सदानंद गौडांच्या मुलावर एका कन्नड अभिनेत्रीनं फसवणुकीचा आरोप केला. गौडांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हाही दाखल झालाय. मोदी पंतप्रधान झाल्यावर देशभर सांप्रदायिक दंगे वाढल्याची टीका सोनिया गांधींनी केली. युपीए सरकारनं नियुक्त केलेल्या राज्यपालांची बरखास्ती आणि बदली करण्यावरूनही वाद झाला. यूपीएससी परीक्षार्थींचे आंदोलन, सीसॅट परीक्षेवरूनही सरकार वादात आलं. इंग्रजीचे गुण ग्राह्य न धरण्याच्या निर्णयावर सुद्धा टीका झाली. सरकारी कारभारात हिंदीच्या आग्रहाला सुद्धा विरोध झाला. नृपेंद्र सिंह यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करताना ट्राय विधेयकात अध्यादेश काढून दुरुस्ती केल्याबद्दल ही टीका झाली. अशा वादांचा सामना मोदी सरकारला करावा लागला असला तरी एक आश्वासक पंतप्रधान अशी ओळख नरेंद्र मोदींनी आपल्या कारभारातून निर्माण केली आहे. सतत काम करणारा, कुठलंही घटनाबाह्य सत्ता केंद्र किंवा नातेवाईकांचा कंपू आपल्या भोवती निर्माण न होऊ देणारा असा धडाकेबाज पंतप्रधान म्हणून मोदींची आज प्रतिमा आहे. एक राजकारणी ते देश विदेशात भारताचं नेतृत्व करणारा मुत्सद्दी असा प्रवास नरेंद्र मोदींनी झपाट्यानं केलाय. आपल्यावर देशाने टाकलेल्या जबाबदारीची जाणीव नरेंद्र मोदींना आहे. आज जो दायित्व मिला है, मैं आपको विश्वास दिलाता हूं कि जब 2019 में हम मिलेंगे, मैं आपको, देशवासियों को फिर एक बार मेरा रिपोर्ट कार्ड दूंगा. नरेंद्र मोदींचा पुढचा प्रवास कसा असेल यावर फक्त त्यांचंच नव्हे तर देशाचंही भवितव्य घडणार आहे. त्यामुळे मोदींच्या रिपोर्ट कार्डकडे देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आपण पाहिलेत, मोदी सरकारचे 100 दिवस पूर्ण झाले. सबका साथ सबका विकास अब अच्छे दिन आएंगे असं म्हणणाऱ्या मोदी सरकारचे पहिले 100 दिवस हे एक प्रकारे दिशादर्शक किंबहुना येणाऱ्या काळाची नांदी म्हणायला हवी. येणाऱ्या काळाची बीजं ज्या 100 दिवसात आहेत त्या 100 दिवसाचा लेखाजोखा भारतीय जनता पक्ष याच्याकडे कसे पाहतो, ज्येष्ठ पत्रकार कसे पाहतात, कम्युनिस्ट पक्ष याकडे कसे पाहतात आणि काँग्रेस कसं पाहतं याची चर्चा आपण करणार आहोत. त्या चर्चेसाठी आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते. डॉक्टर रत्नाकर महाजन आपल्या सोबत या स्टुडिओमध्ये. रत्नाकर महाजन, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहे डॉक्टर भालचंद्र कांगो. डॉक्टर भालचंद्र कांगो हे कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत. औरंगाबादच्या आमच्या स्टुडिओमधून ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. कांगो साहेब, आपलंही स्वागत. आपल्याबरोबर आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि जवळपास 4 दशकांची अतिशय संपन्न अशी पत्रकारितेची पार्श्वभूमी ज्यांना आहे असे सुरेश भटेवरा, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार सुरेश भटेवरा हे नाशिकच्या आमच्या स्टुडिओमधून आपल्याबरोबर आहेत. आणि काही क्षणात डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्ष आणि प्रवक्ते भारतीय जनता पक्ष, हे देखील आपल्याबरोबर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पहिला प्रश्न घेऊन मी जातो सुरेश भटेवरा यांच्याकडे. सुरेश भटेवरा, 100 दिवस हे तसं पाहिलं तर एखाद्या कार्याचं मूल्यमापन करायला 5 वर्षाच्या हे एक कमी पिरियड असा मानला जातो. तर दुसरीकडे हा एक दिशादर्शक म्हणून आपल्याला निश्चितच आपल्याला याच्याकडे बघता येतं. आपण या 100 दिवसाचं मूल्यमापन करताना विशेषतः 2 बाबींवर मला फोकस करून आपल्याकडून उत्तर हवं आहे. आणि ते म्हणजे भारतीय जनता पक्षामधलं जे एक इंटरनल वॉर आहे, ज्याच्यामध्ये राजनाथ सिंग होते, सदानंद गौडा होते, त्याच्यामध्ये त्यांच्या HRD मिनिस्टरच्या डिग्रीचा वाद होता. या सगळ्यावर किंवा 10 पॉईंट अजेंडा जो मोदींनी काढला की तुम्हाला स्वतःचा PA सुद्धा नेमता येणार नाही, अशा स्वरूपाचा तो फतवा होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची आपल्या सरकारवर, आपल्या यंत्रणेवर पूर्णपणे पकड बसले असं आपल्याला दिसतं का? हे एक इंटरनल वॉरविषयी. तर एक्सटर्नल वॉरविषयी की आपल्या शपथविधीलाच सर्व सार्क देशांच्या नेत्यांना बोलवून त्यांनी मारलेली एक प्रकारे छलांग आणि त्यानंतर भूतान असेल, नेपाळ असेल, या मित्र राष्ट्रांना दिलेल्या भेटी, त्यातून विश्वास संपादन केलेला विश्वास, या सगळ्या पार्श्वभूमीवर इंटरनल वॉर आणि एक्सटर्नल वॉर काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे 100 दिवसात कोणत्याही सरकारचं मूल्यमापन करणं हे तसं प्रीमॅच्युअर किंवा जरासं लवकर होतं आहे असं मला वाटतं. पण 100 दिवसाला जराशी काही एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. म्हणजे 1930च्या महामंदीनंतर जेव्हा रुझवेल्ट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आले, त्याच्यानंतर त्यांनी न्यू डील असा एक शब्दप्रयोग वापरला होता आणि डेमोक्रॅट आणि रिपब्लिक यांच्यात सुसंवाद साधून त्यांनी अनेक आर्थिक धोरणं मंजूर केली किंवा काय. तेव्हापासून 100 दिवसात मूल्यमापन करण्याची एक परंपरा
जगभर सुरू झाली, त्याच पद्धतीने आज आपण 100 दिवस मोदी सरकारला पूर्ण झाल्यानंतर त्या विषयाची चर्चा करण्याकरता या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आता याच्यामध्ये आपण इंटरनल वॉर आणि एक्सटर्नल जे काही आहे त्या विषयात जो प्रश्न विचारला आहे त्याच्याबद्दल मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की केंद्र सरकारमध्ये खूप केंद्रीकरण स्वतःच्या नेतृत्वाभोवती करण्याचा प्रयोग जो मोदींनी केला आहे त्याच्याबद्दल अनेक कौतुकाचे बोल वेगवेगळ्या स्तरातून येत आहेत की सरकार एक छत्री अंमलाखाली आहे, त्याच्यामुळे सुसूत्रता आहे वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. प्रश्न असा आहे की त्याचं मूल्यमापन काळाच्या ओघात होईल, पण इतकं सत्तेचं केंद्रीकरण की मंत्र्यांनी PA कोणते नेमावेत त्याच्यावरही पंतप्रधानाचा वचक, इंटरनल जे क्रायसिस झाले मग होम मिनिस्टरच्या मुलाचा असेल, रेल्वे मंत्र्याच्या मुलाचा असेल, त्याच्याबाबतीतही PMOकडून खुलासे, हे जरा अधिक झालं आहे. आणि अनेक आघाड्यांवर एकाच वेळेला मोदी सरकारने लढाई अंगावर घेतली असं या निमित्ताने दिसतं. मग ते भारत-पाक संबंधांच्या बाबतीत असेल किंवा सर्व सचिवांना एकत्र बोलवून त्यांना थेट PMOशी संपर्क साधा, म्हणजे मंत्रालयांचं जे कामकाज आहे त्याच्यामध्ये एक वेगळंच परिमाण त्याला देण्याचा प्रयत्न किंवा योजना आयोग गुंडाळण्याचा प्रयत्न, या पद्धतीने अनेक आघाड्यांवर न्यायिक आयोगाचा जे निर्णय झाला त्यावेळेला सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसनी पण त्याच्याबद्दल नापसंती व्यक्त केली. आता ह्या सर्व लढाया मोदी एकटे लढणार आहेत का, हा खरा या देशापुढे प्रश्न आहे. मोदींचा व्यवहार बरोबर आहे की चूक आहे याचं मूल्यमापन करण्याची मी अगोदरच बोलल्याप्रमाणे ही प्रीमॅच्युअर जरी वेळ असली तरी एक सावधानतेचा इशारा या निमित्ताने केंद्राच्या सरकारच्याबद्दल अनेक घटकांमधून दिला जातो आहे, अर्थतज्ज्ञांकडून दिला जातो आहे. गेल्या 100 दिवसात जर आपण पाहिलं तर सेन्सेक्स उंचावला ही एक गोष्ट समाधानकारक उद्योग क्षेत्राच्या दृष्टिकोनातून जर सोडली तर फारशा मोठ्या घटना काही देशामध्ये घडल्या आहेत की ज्याचा अगदी कौतुकाने पाठ थोपटावी अशी परिस्थिती काही नाही आहे. म्हणजे वेट अँड वॉच सिच्युएशन आहे. सार्क देशाच्या राष्ट्रप्रमुखांना त्यांनी बोलवलं त्यावेळेला त्यांचं कौतुक खूप झालं, पण 3 महिन्यामध्येच भारत-पाक संबंधांची एक वेगळाच अध्याय सुरू झाल्याचं चित्र आपण आत्ता पाहतोय. तेव्हा या सर्व गोष्टींना अनेक पदर आहेत आणि ते पदर आता मोदी काही केवळ एका पक्षाचे किंवा एका विचाराचे अशा पद्धतीचे नेते नसून देशाचे पंतप्रधान आहेत आणि हा देश सुरळीत चालावा अशी 125 कोटी लोकांची इच्छा आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी घाई गर्दीत करण्याच्या उत्साहामध्ये चुका तर होणार नाहीत ना अशी एक सार्थ भीती अनेकांच्या मनात आहे. बरोबर. आपल्याबरोबर डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत. डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेस या सगळ्याकडे कसं बघते? 100 दिवस झाले, 100 दिवसात मूल्यमापन करणं हे अतिशय अवघड आहे, परंतु तरी देखील एक दिशादर्शक म्हणून आपण इंटरनल वॉर ज्याच्यामध्ये राज्यपालांच्या बदल्या असतील, HRD मिनिस्टरच्या क्वालिफिकेशनचा वाद असेल, आपल्या मंत्र्यांच्या घरात सापडलेली उपकरणं असतील किंवा अशा अनेक प्रकारचे वाद जे पुढे आले ते आणि परराष्ट्रांचे संबंध या दोन्ही पातळ्यांवर मोदी सरकारला आपण नेमकं काय त्यांच्यावर टीका कराल किंवा काय आपलं ऑब्झर्वेशन? NDAचं पहिलं सरकार 13 दिवसात कोसळल्यानंतर या देशामध्ये राजकीय अस्थिरतेचं जे एक नवं पर्व सुरू झालं, त्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर एखाद्या सरकारचे 100 दिवस पूर्ण होणं ही नोंद घेण्याजोगी किंवा चर्चा करण्याजोगी घटना बनू पाहते आहे. त्या प्रथेला अनुसरून आज आपण 100 दिवसांची चर्चा जरी करत असलो तरी 5 वर्षासाठी निवडून दिलेल्या सरकारनं 100 दिवसात काय केलं हे सांगणं मोठं अवघड आहे. पण एका वाक्यात जर सांगायचं झालं तर मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधी स्वयंसेवक आणि प्रचारक आहेत आणि या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यशैलीचं मुख्य सूत्र एकचालकानुवर्तित्व असं आहे. पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकचालकानुवर्तित्वाचा आदेश पूर्णतः अंमलात आणत आहेत असं या 100 दिवसाच्या कारभारावरून म्हणता येईल. आपल्याला कम्युनिस्ट पक्षाकडून एक थोडक्यात रिॲक्शन घेऊया की आपण मोदींच्या 100 दिवसाच्या कारभाराबद्दल, विशेषतः इंटरनल कारभार जो होता, त्यांनी राज्यपालांच्या नेमणुका नव्यानं केल्या, आपल्या मंत्रिपदाची एक वेगळ्या प्रकारची रचना केली, नियोजन आयोग गुंडाळायचा निर्णय घेतला, या सगळ्याबद्दल आपलं भाष्य काय आहे? डॉक्टर भालचंद्र कांगो. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी आपल्याकडे एक म्हण आहे. मोदी सरकारचं 100 दिवसामधलं असेसमेंट करायला घेतलं
तर मी असं म्हणेन अत्यंत कॉशियसली कुठलाही धाडसी फारसा निर्णय, एक नियोजन आयोग रद्द करण्याचा निर्णय जर सोडला तर एक नवीन काही ते करू पाहतायत असं आपल्याला दिसतंय. ते चांगलं का वाईट हे काळ ठरवेल. म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये पर्यावरणाच्या निमित्ताने अनेक प्रोजेक्ट्स आणलेले होते. हे प्रोजेक्ट धडाक्याने सँक्शन करण्यासाठी म्हणून पर्यावरणाच्या काही गोष्टींमध्ये शिथिलता आणण्यात आलेली आहे. राज्याला जास्त अधिकार देण्याची घोषणा आणि राज्यांमध्ये एक स्पर्धा लावण्याचा सुतोवाच करण्यात आलेला आहे. राजस्थान सरकारने याचा सुरुवात म्हणून कामगार कायद्यात बदल करणारे काही अधिसूचना काढलेल्या आहेत आणि अशाच प्रकारच्या कॉम्पिटिशन सगळ्या राज्यामध्ये आणण्याचा एक सुतोवाच आहे. जमिनी अधिग्रहणाचा कायदा जो मागच्या पार्लमेंटमध्ये पास केला तो देखील पातळ करून उद्योगधंद्यांना जास्त स्वस्तात जमिनी कशा मिळतील आणि गुंतवणुकीला फायदा कसा होईल असं एकीकडे सांगितलं जात आहे. पण ह्याचा अर्थ शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाहीत का आणि जे नॉन शेतकरी पण ग्रामीण भागात लोक आहेत त्यांच्या पुनर्वसनाचं काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु मोदींनी निश्चितपणे नियोजन आयोग गुंडाळण्याच्या दृष्टिकोनातून आणि राज्यांमध्ये स्पर्धा लावण्याच्या दृष्टिकोनातून एक नवीन असा काहीतरी दृष्टिकोन दिलेला आहे. आणि हा खाजगीकरण पार्टिसिपेशन प्रत्येक गोष्टीत छोटं सरकार मोठं काम असं ते म्हणत असले तरी मोठं काम म्हणजे खाजगी क्षेत्राला मोठं काम अशा प्रकारची ती घोषणा असल्यामुळे येथून पुढे खाजगी प्लेयर्सचं महत्त्व वाढत जाणार आहे. आणि या खाजगी प्लेयर्सनी कोल घोटाळ्यामध्ये 2G स्कॅम घोटाळ्यामुळे कसे घोटाळे केलेले आहेत आणि झालेले आहेत ते आपण बघितलेलं आहे. तेव्हा हा धोका कसा टाळला जाणार. आणि शेवटी महत्त्वाचा प्रश्न जो आहे की विकासामध्ये सर्वसामान्य माणसाचं काय. या 100 दिवसामध्ये सर्वसामान्य माणसांना दिलासा देणारा असा कुठला निर्णय झाला की ज्याच्याबद्दल सर्वसामान्य माणसांनी आनंद व्यक्त भालचंद्र कांगोत 100 दिवसामध्ये तुमचं म्हणणं बरोबर आहे. 100 दिवसामध्ये असा विकासाचा दिलासा देणारा कोणता निर्णय घेतला याविषयी आपल्या बरोबर डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे बोलतील एका ब्रेक नंतर. परंतु जे निर्णय घेण्यात आले त्यातले काही निर्णय विशेषतः FDI इन रिटेल हा जो निर्णय होता तो निर्णय मात्र घेण्यात आला नाही. परंतु त्याचबरोबर FDI इन इन्शुरन्स असेल, FDI इन डिफेन्स असेल, FDI इन मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर असेल हे सगळे निर्णय मात्र धडाकेबाजपणे घेण्यात आले. यातल्या विसंगतीवर आणि सुसंगतीवर बोलणार आहेत विनय सहस्त्रबुद्धे. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय 100 नंबरी मोदी सरकार. शंभर नंबरी मोदी सरकार या कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत. आपल्याबरोबर डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे. विनय सहस्त्रबुद्धे, आतापर्यंतची झालेली टीका जी राजकीय स्वरूपाची होती त्यातला राजकीय हा आपण क्षणभर बाजूला ठेवूया. परंतु जे तुम्हाला काँग्रेसकडून विरासतमध्ये मिळालं होतं त्याच्याविषयी एक थोडक्यात आपली कॉमेंट हवी आहे. ती म्हणजे तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली महागाई होती आणि वाढलेली बेकारी होती. या 100 दिवसात आपल्या सरकारनं महागाई आणि बेकारी या विषयावर नेमकं काय केलं. काळे पैसे आणण्यावर ज्याचा प्रचारामध्ये वारंवार उल्लेख केला गेला होता त्याविषयी आपल्या सरकारनं काय केलंय. नाही, मी या प्रश्नांना उत्तर देईनच. परंतु तुमचं जे विश्लेषण आहे त्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की फक्त बेकारी आणि महागाई म्हणजे वाढलेले भाव आणि वाढलेली बेरोजगारी हेच केवळ आम्हाला विरासतीमध्ये मिळालं होतं असं नाही, तर बेसिकली सरकारमधला भरोसाच संपलेला होता. दिल्लीत आपली चिंता करणारं कोणीतरी आहे असं लोकांना वाटूच लागलेलं नव्हतं. म्हणजे कोणी नाहीच आहे अशाच प्रकारची खात्री निर्माण झाली होती. नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर पहिल्यांदा असा एक विश्वास निर्माण झाला की आपली चिंता करणारी माणसं दिल्लीच्या सरकारमध्ये बसली आहेत आणि म्हणून भरोसा, गतिशील अशा प्रकारची एक निर्णय क्षमता आणि निर्णायकता, डिसायसिव्हनेस ज्याला आपण म्हणतो, तो एक प्रकारची सगळ्या प्रकारच्या कार्यपद्धतीमधली एक अभिनवता, एक नवा दृष्टिकोन, नवा अप्रोच, त्यातनं एक इनोव्हेशनचं भूमिकेचा आग्रह, असे सगळे मुद्दे या सरकारच्या 100 दिवसाच्या कामगिरीबद्दल आपल्याला बोलता येतील. अर्थात मी रत्नाकर महाजनांशी या बाबतीत सहमत आहे की 100 दिवस हा कालावधी खूपच लहान आहे आणि त्यामुळे या विषयाचं मूल्यमापन अशा पद्धतीने करणं हे एक प्रकारे सरकारवरही अन्याय करणार आहे. परंतु मला गंमत याची वाटते की असं सगळं म्हणणारी लोक सुद्धा घसघशीत मार्क मिळालेले दिसत असून सुद्धा हस्ताक्षरच वाईट आहे, कुठेतरी डागच पडलाय, शाहीच सांडली आहे, अशा प्रकारच्या मुद्द्यावर या सरकारला जे भरभरून माप
त्यांच्या झोळीत टाकायला हवं ते न टाकण्याचा कद्रूपणा करतायत ते पाहून मला अधिक दुःख वाटतं आणि आश्चर्य देखील वाटतं. मी आपल्याला काही उदाहरणं देतो. शेवटी नोकऱ्या निर्माण करणं, भाव पातळी कमी करणं या गोष्टी काही सरकार वटहुकूम काढून करू शकत नाही. त्याकरता एक वातावरण निर्माण करावं लागतं, निर्णयांची एक मालिका लागते. ज्या प्रकारचे निर्णय त्वरेने घेतले जात आहेत, मग ते संरचनात्मक विकासाच्या बाबतीत असतील किंवा आर्थिक संदर्भांमध्ये असतील, या सगळ्या विषयांमुळे ते वातावरण निर्माण होतं. त्यातनं आज लोक, तुम्ही वेगवेगळ्या इकॉनॉमिक टाइम्स मधले, मिंट मधले किंवा आर्थिक वर्तमानपत्रातले आकडे पहा. लोक आता भारतामध्ये निवेशासाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी एक आकर्षक अशा प्रकारचं केंद्र या पद्धतीने जगभरातली लोक पाहू लागलेली आहेत. त्यांनी नव्या प्रकारची भरणी म्हणजे नोकर भरती करण्याकरता हालचाली सुरू केलेल्या आहेत. हे सर्वेक्षण सांगतायत स्वतंत्ररित्या. आहे काही सरकारने 100 दिवसाचा जशन मनावा अशा प्रकारचं वातावरण केलेलं नाही, हे लोक करतायत. याचं कारण देशामध्ये आता एक भरोशाचं, एक आशेचं, एक उमेद बाळगावी असं एक वातावरण तयार झालंय. मी फक्त 5 गोष्टी आपल्याला सांगतो. ज्या प्रकारे माय गव्ह नावाचं एक वेबसाईट सुरू केली गेली आणि त्यातनं लोकांना सहभागाकरता, त्यांच्या संकल्पना मांडण्याकरता एक संधी दिली गेली. सारी गोष्ट घ्या. सेल्फ अटेस्टेशनचा मुद्दा, स्वयं साक्षांकित कागदपत्र, सोपा मुद्दा आहे, अगदी साधा मुद्दा आहे आणि अजून तो पूर्णपणे अंमलात आलेला नाही. पण ही एक नवीन कल्पना नरेंद्र मोदींनी स्वतः पुढाकार घेऊन अंमलात आणण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली. ती कल्पना ऐकूनही लोकांना खूप असं वाटतं की चला, आपली चिंता करणारं आणि आपल्याला या त्रासातून मुक्तता देणारं कुणीतरी आता सरकारमध्ये बसलेलं आहे. किंवा आता अगदी 2 दिवसापूर्वीची घटना घ्या की IIT आपल्या देशामध्ये जेवढ्या म्हणून आहेत त्याच्या डायरेक्टर बोर्डावर आतापर्यंत महिला वैज्ञानिकांची नियुक्ती होत नव्हती. सरकारने निर्णय घेतला की आता आम्ही त्या ठिकाणी महिलांना, ही सहभागात्मकता आहे, ही सर्वसमावेशकता आहे आणि त्यामुळे या पद्धतीचे निर्णय, जैविक ऊर्जेच्या बाबतीतले निर्णय असतील, सीमावर्ती क्षेत्रातले जे प्रकल्प आहेत त्यांना पर्यावरणीय परवानग्या मिळवून देण्याबाबतीत जी एक त्वरा केली पाहिजे. आता पर्यावरण विषयक सगळ्या अनुमतीची जी कागदपत्र आहेत ती तुम्हाला ऑनलाईन सादर करता येतात आणि ऑनलाईन तुम्हाला परवानगी मिळते. हे करायला वटहुकूम लागत नाही, हे करायला रॉकेट सायन्सची गरज लागत नाही, हे करायला इच्छाशक्ती लागते, हे करायला राजकीय एक प्रकारची इच्छाशक्ती, बांधिलकी लागते, लोकांच्या सुखदुःखांशी समरस होण्याची भूमिका लागते. त्यामुळे लाल किल्ल्यावरून पंतप्रधान भाषण करू शकतात आणि त्यांच्या भाषणाला लोक कान देऊन, जीवाचा कान करून ऐकतात. ही घटना का घडते हे सगळ्यांनी समजून घ्यावं असं मला वाटतं. तुमच्या इच्छाशक्तीचे आणखी 2 उदाहरणं सांगतो आणि त्याच्यानंतर आपण तुमच्याकडे येण्या अगोदर रत्नाकर महाजन यांची प्रतिक्रिया करणार आहोत. तुमची इच्छाशक्ती अशी होती विनय सहस्त्रबुद्धे की तुमच्या विरोधकांमध्ये फूट पडावी जेणेकरून काँग्रेसला लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद आपण मिळून दिलं नाही, तर त्याचबरोबर जयललितांच्या थंबीदुराईला डेप्युटी स्पीकरचं मात्र पद आपण मिळून दिलं, त्यामुळे विरोधक एकत्र येणार नाहीत अशा प्रकारची इच्छाशक्ती आपल्या सरकारनं दाखवली अशी टीका आपल्यावर होते. परंतु महागाईचा मुद्दा आणि त्यानंतर सरकारनं घेतलेले काही धाडसी निर्णय याचा जो उल्लेख आता विनय सहस्त्रबुद्धे यांनी केला त्याविषयी रत्नाकर महाजन. भरभरून माप लोकांनी द्यावं ही अपेक्षा 100 दिवसातच व्यक्त करण्याचं कौतुक जेवढं करावं तेवढं थोडं आहे. एकीकडे म्हणायचं 5 वर्षात आम्ही करणार आहोत आणि दुसरीकडे 100 वर्षात तुम्ही भरभरून माप का देत नाही अशी तक्रारसुद्धा करायची. याच्यातली विसंगती लोकांना कळल्याशिवाय राहणार नाही. महागाई आणि भ्रष्टाचार हे 2 मुद्दे जरी घेतले तरी आज केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 12 ते 15 मंत्री असे आहेत की ज्यांच्यावर भ्रष्टाचारासह विविध प्रकारचे क्रिमिनल गुन्हे नोंदवलेले आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये या 100 दिवसात एक शब्दसुद्धा बोलायला या सरकारच्या नेतृत्वाला वेळ मिळाला नाही. खुद्द मानव संसाधन मंत्री यांच्या शिक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवू आपण, तो काही फार महत्त्वाचा नाही, पण या मंत्र्यांनी एकदा सोडून 2दा शैक्षणिक पात्रतेविषयीचं असत्य कथन केलं, त्याच्याबद्दल एक शब्द कुणी बोलत नाही. आत्ता येल विद्यापीठाच्या 6 दिवसाच्या लीडरशिप ट्रेनिंग अटेंड केल्यानंतर या बाई म्हणतात की माझ्याकडे येल विद्यापीठाची पदवी आहे आणि त्याच्यावर स्पष्टीकरण काय, तर आय वॉज मिसकन्स्ट्रूड. अरे कॅमेऱ्यासमोर बोललेलं सगळ्यांनी ऐकलं, धडधडीत खोटं तुम्ही बोलता आणि वर असं सांगता की हे सगळं कसं प्रामाणिकतेचं, राजा हर्षवर्धनाचं राज्य कसं आलेलं आहे, राजा हरिश्चंद्राचं राज्य कसं आलेलं आहे, अशा प्रकारे जी वातावरण निर्माण केलं जातं ते आणि प्रत्यक्ष यांचा काहीही संबंध नाही. रत्नाकर महाजन, अशा प्रकारे धडधडीत खोटं बोलण्याचे आणि प्रिंटिंग मिस्टेकचे अनेक सत्याचे प्रयोग हे काँग्रेसने यापूर्वी केले. सवाल तो नाहीये, सवाल मला उदाहरण ऐकायला आवडेल की एका मंत्र्यानं राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला
खोटं ॲफिडेव्हिट दाखल केलं आणि त्याच्याकडं दुर्लक्ष केलं असं प्रकरण काँग्रेसच्या काळात किंवा अन्य कोणाच्याही काळात झालं असेल तर ते मला पुराव्यासह ऐकायला आवडेल. त्याविषयी आपण बोलत एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय 100 नंबरी मोदी सरकार. शंभर नंबरी मोदी सरकार. आता सर्व आक्षेपांना उत्तर द्यायचा प्रयत्न डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांनी केला. तर त्याविषयी एक छोटीशी प्रतिक्रिया घेऊया कम्युनिस्ट पक्षाकडनं डॉक्टर बालचंद्र कांगो. नाही, 100 दिवसामध्ये कुठल्याही सरकारचं ऑब्जेक्टिव्ह मूल्यमापन करणं ही जरा कठीण गोष्ट आहे, हे मला मान्य आहे. परंतु मी आधीच म्हटल्याप्रमाणे की तुमची दिशा तर तुम्हाला दिसू शकते. अगदी स्पष्ट सांगायचं तर मला नेतृत्वामध्ये 2 भाग दिसतात. एक केंद्रीकरणाचा जो भाग आहे त्याचा उल्लेख सुरेश भटवार यांनी केला की सगळं काही निर्णय मोदी करणार आणि मोदीच म्हणणार असं ध्वनीत होत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर औरंगाबादमध्ये इंडस्ट्रियलिस्टची एक मीट होती आणि आमचे जालन्याचे केंद्रीय मंत्री तिथे होते. त्यांनी लोकांना आपलं धोरण सांगण्याच्या ऐवजी, सरकारची पॉलिसी सांगण्याच्या ऐवजी वारंवार ते हेच सांगत होते की पंतप्रधान फार निर्णय क्षमतेचे माणूस आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर चला, तुमचे सगळे प्रश्न मी मोदी साहेबांकडे मांडतो आणि त्याचा चटकीसरशी निवारा होऊन जाईल. म्हणजे सातत्याने सांगण्याचं होतं की सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन हे पंतप्रधान या एका व्यक्तीकडेच असेल असं सांगण्याचा हा प्रयत्न, हा सत्तेचं केंद्रीकरण होतं हे सांगण्याचा प्रयत्न होता. मला स्वतःला त्याच्यामध्ये डिव्हिजन असं दिसतंय की नेहरूवियन कन्सेन्सस ज्याला म्हणतो की जे तोडणं हे मनमोहन सिंगांना जर अडचणीचं वाटत होतं, त्याची अडचण मोदी आणि त्यांच्या अर्थमंत्र्यांना नसल्यामुळे मोठ्या वेगवान पद्धतीने ते खाजगीकरणाचं हे शीड घेऊन तो कन्सेन्सस मोडण्याचा प्रयत्न करणार आणि दुसरीकडे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात जो नेहरूवियन कन्सेन्सस होतात तो मोडण्यासाठी संघप्रणीत सगळी विचार प्रणाली असणारी मंडळी कामाला लागणार असं दुहेरी चित्र आज भारतात दिसतंय. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टीवर ट्विट करणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी आज प्रचंड प्रमाणात वेगवेगळी स्टेटमेंट होत असताना, भारत हा हिंदू राष्ट्र आहे की नाही वगैरे अनेक प्रश्न येत असताना, अनेक गोंधळ या देशामध्ये निर्माण होत असताना त्याच्याबद्दल बिलकुलही ट्विट करताना दिसत नाही. तेव्हा मला ही डिव्हिजन स्पष्टपणे दिसतंय की आर्थिक क्षेत्रात नेहरूवियन कन्सेन्ससचं डिसमॅन्टलिंग आम्ही करू आणि सामाजिक आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही करा, असं हे मला वाटतं सत्तेचं वाटप आहे. मला वाटतं अनफोल्ड होत जाईल. विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडून त्याचं उत्तर घ्या. विनय सहस्त्रबुद्धे, याला जोडूनच आणखीन एक प्रश्न असा आहे की याच एकाधिकारशाहीमुळे कदाचित लालू आणि नितीश हे बिहारमध्ये एकत्र आले आणि त्याचा फटका आपल्याला या निवडणुकींमध्ये दिसला की 18 पैकी अत्यल्प जागा या भारतीय जनता पक्षाला मिळवता आल्या, तर हरियाणामध्ये हरियाणा जनविकास पार्टी यांच्याबरोबरचा आपला काडीमोड झाला. या सगळ्या मागे हीच एकाधिकारशाही त्याला कारणीभूत होती का? ज्या भारताच्या पंतप्रधानाची जी परंपरा आहे त्या पंतप्रधानाच्या परंपरेत कन्सेन्सस म्हणजे सर्वांच्या सहमतीने चालणारं सरकार, सर्वांना बरोबर घेऊन जाणारं सरकार, मग ते वाजपेयींचं असेल अथवा नेहरूंचं, अशी एक प्रतिमा होती, त्याला कुठेतरी छेद जातोय. मला असं वाटतं की हा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार आहे. खुद्द जर आपण नरेंद्र मोदींची संसदेतली आणि त्यानंतर विशेषतः लाल किल्ल्यावरचं भाषण बघितलं तर त्यांनी याआधीच्या सगळ्या पूर्वसुरींना धन्यवाद दिलेले आहेत, त्यांचं कर्तृत्व मान्य केलेलं आहे आणि वारंवार हे म्हटलंय की आम्हीच सगळं केलं आहे असं आमचा अजिबात दावा नाही. याच्या आधीच्या सरकारांनी काम केलं आहे आणि सगळेजण धन्यवादाला पात्र आहेत. सगळ्यांच्या विषयी मी ऋणी आहे. त्यामुळे यात कुठेही अशा प्रकारची आपणच सगळं करतो आहोत आणि अशी एकाधिकारशाहीची भावना नाही. राहिला प्रश्न नेहरूवियन कन्सेन्ससचा. मला असं वाटतं की नेहरू आणि नेहरू प्रणित अर्थव्यवस्था आणि नेहरू प्रणित जो काही सेक्युलरिझम जो पुढे सोडू सेक्युलरिझम झाला त्याचा एक प्रकारे लोकांना आलेला कंटाळा आणि त्याच्या विरुद्ध लोकांनी दिलेलं मत हे या निवडणुकीतून प्रखरपणे व्यक्त झालेलं आहे. त्यामुळे ते आता ते संपलेलंच आहे. ते संपलं असं जाहीर करणं एवढंच आवश्यक होतं. ते मला असं वाटतं घडतंय. त्यामुळे नेहरूवियन कन्सेन्सस कुठे संपतो अशातला भाग नाही. जो काही मूलभूत अशा प्रकारच्या भारतीय आस्था आहेत, भारतीय धारणा आहेत, समाजाविषयीच्या, संस्कृतीविषयीच्या, त्या सर्वांना समान आहेत आणि त्याच्याबद्दलची सन्मानाची भावना सर्वदूर आहे. परंतु नेहरूवियन समाजवादी आर्थिक प्रणाली ज्याच्याविषयी स्वाभाविकरित्या कांगोंना अतिशय जिव्हाळा आहे, प्रेम आहे,
त्याविषयीची जनतेची भावना ही याच्या आधीच व्यक्त झालेली आहे, ती निवडणुकीतून प्रखरपणे समोर आली आहे. त्यामुळे त्याबद्दल उगाचच अश्रू ढाळण्याचं काही कारण नाही. लोकांना आता नवी आर्थिक रचना हवी आहे, नवीन एक प्रकारे राजकीय प्रणाली म्हणजे एक शासन व्यवस्था अशी हवी आहे की जी त्वरेने काही ना काही निर्णय देईल, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवेल आणि त्यांचं जे जगणं आहे ते अधिक सुखकर करेल. यासाठी अशा प्रकारची एक तत्परतेने काम करणारी कार्यक्षम यंत्रणा हवी आहे. ही भूक लोकांची ओळखून नरेंद्र मोदींनी सत्तेची पावलं टाकलेली आहेत. त्यामुळे त्याबद्दल उगाच दुःख व्यक्त करावं असं मला वाटत नाही. तुम्ही जो बिहारचा उल्लेख केला आणि एकूण एकाधिकारशाही अशा प्रकारचं एक वातावरण असं आहे की शेवटी निर्णयाचं केंद्र पंतप्रधान असतात हे पहिल्यापासूनच आहे. म्हणजे यात काही नवीन काही नाही. म्हणजे आपण जर बघितलं की असं असून सुद्धा नरेंद्र मोदींची भाषा किती वेगळी आहे. एक काळी घोषणा देशाने ऐकली होती की इंदिरा गांधी आई है, नई रोशनी लाई है. म्हणजे पूर्वी अंधार होता, आता यांनी नई रोशनी आणली. किंवा राजीव गांधी आले म्हणाले की मी मिस्टर क्लीन, म्हणजे पूर्वी ते अनक्लीन होते असा त्याचा अर्थ होता. या उलट नरेंद्र मोदींनी असं काहीही केलेलं नाही हे इथे आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे सगळ्यांचे आभार मानून सगळ्यांच्या विषयीची संवेदना व्यक्त करून ते पुढे चाललेले आहेत. नितीश कुमार यांचं एकत्रित येणं हे शुद्ध राजकीय एक प्रकारची खेळी आहे, एक संधिसाधूपणा आहे. त्याला कुठल्याही प्रकारची तात्विक बैठक नाही, कुठल्याही प्रकारचा आधार नाही. आणि अशा प्रकारची खेळी खेळण्याकरता दोघेही नेते माहीर आहेत, त्यात प्रसिद्ध आहेत, त्यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. हरियाणामध्ये जो काही पक्ष आमच्या जवळ येत होता तो आला नाही, हा त्यांचा निर्णय आहे. बाकी एनडीए मध्ये असलेले घटक पक्ष सगळे आमच्या बरोबर आहेत आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन सबका साथ सबका विकास या ध्येयाने या सरकारचा प्रवास सुरू आहे आणि तो अतिशय दमदारपणे सुरू आहे. 100 दिवस हे मूल्यांकनाकरता खूप कमी अशा प्रकारच्या आपल्याला खरं मूल्यांकन दोनच छोटीशी निरीक्षण आहेत, त्याच्यावर तुमची रिॲक्शन पटकन, नंतर रत्नाकर महाजन, कारण ब्रेकची वेळ झालेली आहे. एक म्हणजे आपण एनडीएतले सर्व सहकारी आमच्या बरोबर आहेत असं म्हणता, याचा अर्थ शिवसेना देखील या विधानसभा निवडणुकीत आपल्या बरोबर आहे असं गृहीत धरायचं का, किंवा तशा प्रकारचं विधान आज ठामपणे आपण करू शकता का? भाग क्रमांक 1. आणि आपण ज्या एकाधिकारशाहीचा पंतप्रधान हा उल्लेख केलात किंवा पंतप्रधानांच्याकडे केंद्रीकरण होत असतं असा जो उल्लेख केलात, तसं युपीएच्या काळामध्ये ते पंतप्रधानपदाकडे होतं का ते काँग्रेसच्या अध्यक्षांकडे होतं? आपला अनुभव काय आहे? तो त्यांचा सोयीचा मामला होता ना. त्यांनी त्याच्यामध्ये जबाबदारी एकाची आणि प्रत्यक्ष त्याचे लाभ दुसरेचे असं केलेलं होतं त्यांची, आणि ती त्यांना मान्य होती एक प्रकारे निरुपायानी का होईना. पण मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी ही सत्ता केंद्र कशी झाली होती याचं वर्णन त्यांच्याच मंत्र्यांनी केलेलं आहे, नटवर सिंगांनी केलेलं आहे, इतर अनेकांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी विशेष विस्ताराने बोलण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. राहिला प्रश्न आमचा शिवसेनेबरोबर असलेल्या संबंधांचा. मला असं वाटतं की ते संबंध जसे काल होते परवा होते तसेच आजही आहेत, त्यात कुठलाही फरक आज मितीस झालेला नाही. बरोबर. या विषयावर रत्नाकर महाजन काय म्हणतात? रत्नाकर महाजन, एका निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशामुळं अनेक वैचारिक सिद्धांताचे साक्षात्कार संघ परिवाराला झालेले बघून हृदय भरून आल्याखेरीज राहत नाही. उदाहरणार्थ, या वेळेला इतक्या जागा मिळाल्या बरोबर एकदम समाजवादी अर्थव्यवस्था संपून गेली असं निरीक्षण नोंदवण्यापूर्वी राज्यघटनेचं प्रिॲम्बल जर वाचलं असतं तर बरं झालं असतं. त्याच्यामध्ये 76वी घटना दुरुस्ती 42वी घटना दुरुस्ती झालेली आहे. त्यात नाही काय झाली आहे ना, त्यात हा देश समाजवादी आहे. आणीबाणी झाली, त्या आणीबाणीच्या विरोधात तुम्ही लढला होतात रत्नाकर महाजन. तुम्ही विसरला असत तरी आम्ही विसरलेलो नाही. बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. असा दिशाभंग करू नका, दिशाभूल करू नका. आणीबाणी विरोधी लढाईचे मुद्दे वेगळे होते आणि घटना दुरुस्ती संसदेत 2/3 बहुमताने झालेली होती हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तो देशाचा संकल्प होता आणि त्याला त्यावेळच्या डाव्या पक्षांनी विरोध केलेला नव्हता. त्यावेळच्या डाव्या आणि समाजवादी विरोध केलेला नव्हता. बहुमताने ते मंजूर झालेलं होतं. त्यामुळे त्याचं काय करायचं ते आधी ठरवा आणि मग नेहरू आणि समाजवाद्यांना निरोप देण्याचा किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेला निरोप देण्याची हौस त्यानंतर भागवता येईल. ते न करता भागवता येणार नाही. आपण या विषयावर नक्की एक वेगळा परिसंवाद किंवा चर्चा घेऊया. आपल्यासोबत सुरेश भटेवरा आहेत. सुरेश भटेवरा, 6 मार्च रोजी नरेंद्र मोदींनी जेव्हा
पहिल्यांदा पंतप्रधानाच्या रेसमधलं पहिलं भाषण केलं त्यावेळेला त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 1,10,00,000 वाढली होती. तर त्यानंतर मोदींचे 2 कोटी फॉलोअर्स वाढले. तर नंतर जसजशी निवडणूक 16 मेची जवळ येत गेली तसतसे त्यांचे फॉलोअर्स हे बराक ओबामांपेक्षा सुद्धा 4,20,00,000 वाढले. ती संख्या आता कमी होताना दिसत नाही. किंबहुना सोशल मीडिया आता सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ॲक्टिव्ह आहेत. काय सांगाल याबद्दल? सोशल मीडिया आणि मोदी एक वास्तविक खूप वेगळ्या चर्चेचा विषय आहे. सोशल मीडियामध्ये मोदी आघाडीवर आहेत आणि त्याच्या चर्चा आपण अनेक वेगवेगळ्या स्तरांवरून ऐकल्या आहेत. पण या देशामध्ये इंटरनेटशी संबंध असलेली लोकसंख्या किती याचं जर प्रमाण काढलं तर ते 125 कोटीमध्ये 5% सुद्धा नाही. आणि त्याच्यामध्ये त्या फॉलोअर्सची संख्या मोजली आणि काही लाख आणि काही कोटी आणि हे आकडे कसे वाढतात ते मी या ठिकाणी काही विशेष विस्ताराने आवश्यकता नाही. प्रश्न असा आहे की इंटरनेटवरच्या लाईक्सवर या देशाचा राज्यकारभार चालणार आहे का, हा प्रश्न आहे. मगा सहस्त्रबुद्धेंचं म्हणणं मी अत्यंत शांतपणे ऐकत होतो. नेहरूवियन इकॉनॉमिक्स किंवा काय याला तर काँग्रेसच्या सरकारला मनमोहन सिंगांच्याच अर्थकारणानंतर बदलाला सुरुवात झाली होती आणि तोच परिपाठ पुढे चालू आहे याच्यात काही शंका नाही. प्रश्न असा आहे की आत्ता भालचंद्र कांगो जे म्हणाले किंवा आत्ता सहस्त्रबुद्धेंनी जो मुद्दा मांडला त्याप्रमाणे या देशातले लोक म्हणजे मोदींना नेमके कोण अभिप्रेत आहेत, या देशातले उद्योग क्षेत्रातले लोक, उद्योगपती आणि त्यांच्या विचारांनी चालणारं सरकार की सर्वसामान्य लोक, हा एक मोठा प्रश्न आहे. केंद्रीकरणाचा उल्लेख जो सुरुवातीला मी केला होता की ज्याच्याबद्दल भालचंद्र कांगोही सहमत होते, ते पंतप्रधानांच्या एका व्यक्तीच्या भोवती इतक्या निर्णयांचं जर बोजा पडायला लागला तर या देशामध्ये काही निर्णय हे कदाचित चुकीचे होऊ शकतात. या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वच म्हणजे आता कुठल्या पक्षाला किती यश मिळालं आणि किती नाही याची चर्चा आपण किती काळ करणार. 100 दिवसात जसं मोदी सरकारचं मूल्यमापन होत नाही तसं 100 दिवस फक्त विरोधकांच्या काय चुका झाल्या याच्यावरही चर्चा करण्यात काही अर्थ नाही. प्रश्न असा आहे की हा देश सर्वांना हातात हात घालून चालतो. आता सहस्त्रबुद्धेंनी उल्लेख केला की लाल किल्ल्यावरच्या भाषणात त्यांनी कसे सगळ्यांचे आभार मानले. प्रत्यक्ष कृती काय करतात मोदी, तर 4 राज्यामध्ये जिथे निवडणुका होणार आहेत, झारखंड, महाराष्ट्र किंवा हरियाणा किंवा आणखीन काश्मीर, या 4ही राज्यांमध्ये मोदी जिथे गेले त्यांच्या उपस्थितीत तिथल्या मुख्यमंत्र्यांची हुर्रे उडवण्याचा कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये कोण सहभागी होते कोण नाही याच्या विस्ताराने चर्चा वाहिन्यांवर झालेल्या आहेत. त्याच्या तपशिलात मी जाणार नाही. पण देशाचा कुटुंब प्रमुख म्हणून ज्या पद्धतीने कामकाज एखाद्या पंतप्रधानांनी करायला पाहिजे तसं आश्वासक कामकाज या 100 दिवसात मोदींनी केलं आहे की नाही हा प्रश्न आहे. आणि मग जर हे कामकाज आश्वासक नसेल तर मग तुम्ही सोशल मीडियावरच्या लाईक्सच्या भांडवलावर किती काळ लोकांचं मनोरंजन करणार असं माझ्या पुढे सुरेश भटवेरा मुद्दा जरी ग्राह्य मानला तरी भालचंद्र कांगो एकीकडे लाईक्स हा जरी निदर्शक नसला असं मान्य केलं तरी आज या देशाच्या पंतप्रधानाला परदेशी गेल्यानंतर पाहायला, त्यांचं अभिवादन करायला, त्यांच्याशी शेकहँड करायला दुतर्फा प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसते. हे इंदिरा गांधींच्या काळातलं चित्र पुन्हा एकदा दिसलं. याबद्दल आपण काय म्हणाल? एक लक्षात ठेवलं पाहिजे की मीडियाचा पॉवर हा प्रचंड मोठा आहे आणि ह्या मीडियाचा जर डार्लिंग सध्या कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी हे गेल्या 4-5 महिन्यापासून आहेत आणि त्यांची एक लार्जर दॅन लाईफ इमेज अशी तयार झालेली आहे. आणि त्यामुळे जसं सुरेश भटवेरा म्हणाले की एका विशिष्ट वर्गाला त्यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण आणि प्रेम निर्माण व्हायला लागलेलं आहे आणि हा वर्ग नॅचरली मोठ्या प्रमाणावरती त्यांचं स्वागत करतोय. त्यांच्या कुठल्याही निर्णयाला तो त्यांच्या चष्म्यातून बघून त्याचं स्वागत करतोय. म्हणजे आज सेन्सेक्स वाढतोय, प्रत्यक्ष शेती उत्पादनात घट झालेली आहे, औद्योगिक उत्पादनात घट झालेली आहे, परंतु तरीही तुम्ही बघता की सेन्सेक्स प्रचंड प्रमाणात वाढतोय, गुंतवणूक वाढतीये. आणि ह्या गुंतवणुकीचा आणि प्रत्यक्ष प्रगतीचा सर्वसमावेशकतेचा संबंध नाही हे गेल्या 15-20 वर्षात सातत्याने लोकांच्या लक्षात आलेलं आहे.
आणि त्यामुळे ह्याला प्रगती समजायची का असे प्रश्न आहेत. पण नरेंद्र मोदींचं आकर्षण हे सर्वसामान्य माणसामध्ये मीडियाने आणि ते स्वतः एक पॉवरफुल ओरेटर असल्यामुळे निश्चितपणे निर्माण झालेलं आहे. हे डिनाय करण्यात काय म्हणजे कोणालाच अर्थ म्हणजे कम्युनिस्ट पक्षाकडून किमान, परंतु प्रश्न असा आहे नरेंद्र मोदींना ओरेटरीची देणगी एवढं तरी मान्य झालं म्हणजे लोकांना राहत आहे का? बरोबर आहे. किमान नरेंद्र मोदींना ओरेटरीची देणगी एवढे मान्य केले. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. एक छोटासा पण अत्यंत मजेशीर प्रश्न मी प्रत्येकाला विचारण्यास सुरुवात करतो, रत्नाकर महाजन यांच्यापासून. रत्नाकर महाजन, नरेंद्र मोदींच्या एका निर्णयाचं जर तुम्हाला हात न राखून अगदी मुक्त कंठानं कौतुक करायचं झालं तर तो कोणता कराल? मनरेगाला केलेला सपोर्ट, अन्न सुरक्षा विधेयक पुढे नेलं, कोणता निर्णय तुम्ही म्हणाल की हा निर्णय अत्यंत योग्य होता, त्याबद्दल या सरकारचं अभिनंदन केलंच पाहिजे? अभिनंदन करायचं का नाही माहीत नाही, पण एक नोंद केली पाहिजे ती अशी की मनरेगा, फूड सिक्युरिटी ॲक्ट सारखे गरीब वर्गाच्या दृष्टीनं महत्त्वाचे असलेले जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाला हात न लावता जसेच्या तसे त्यांनी ते चालू ठेवले. नंबर 1. नंबर 2, चिदंबरम यांनी निवडणुकीपूर्वी मांडलेला इंटरिम अर्थसंकल्प त्याचंच एक्सटेन्शन म्हणून त्यातल्याच आर्थिक सुधारणा आणि अन्य गोष्टी या सरकारच्या पहिल्या सरकारमध्ये सुद्धा कंटिन्यू झाल्या. या दोन गोष्टी नोंद घेण्याजोग्या आहेत. भालचंद्र कांगो, कुठला एक निर्णय या सरकारचा ज्याबद्दल तुम्ही नरेंद्र मोदींचं विशेष अभिनंदन करू इच्छिता? निर्णय असं मी म्हणणार नाही, परंतु त्यांच्या दोन गोष्टी म्हणजे जो काँग्रेस सरकारचा झिरो बजेटचा निर्णय होता तो ज्या आक्रमक पद्धतीने त्यांनी सर्वसामान्यांची बँकेत खाती उघडण्याच्या दृष्टिकोनातून पब्लिक सेक्टर बँकेला जुंपलेला आहे, त्या तो निर्णय आणि त्यांनी सातत्याने स्वच्छतेचा धरलेला आग्रह हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे दोन निर्णय आहेत असं मला वाटतं. विनय सहस्रबुद्धे, या कार्यक्रमाचा शेवट मला तुमच्यावर अशा करता करायचा आहे की या सगळ्यांना मी एकच प्रश्न विचारला, तो म्हणजे नरेंद्र मोदींचा कुठला निर्णय तुम्हाला आवडला? आणि आश्चर्यकारकरित्या दोघांनी दिलखुलासपणे एक एक दोन दोन निर्णय तरी मान्य केले. त्यात रत्नाकर महाजन यांनी मान्य करताना त्यांच्याच पक्षाचे ते निर्णय होते असंही सांगायला ते सूचकपणे बोलले आहेत. परंतु एक असा निर्णय की जो सरकारनं या 100 दिवसात घ्यायला हवा होता असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की ज्या प्रकारची प्रशासनिक सुधारणेच्या विषयातली काही गती आणण्याची आवश्यकता आहे त्यात त्यांनी, मी मागापासून ज्याचा उल्लेख वारंवार केला आहे की सेल्फ ॲटेस्टेशन, स्वयं साक्षांकनाच्या बाबतीत त्यांनी काही पावलं उचलण्याचं ठरवलं आहे. पण याच्या पलीकडे आणखीनही काही करता येण्याजोगं आहे आणि हे सरकारने करावं अशी लोकांची स्वाभाविक अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी, प्रशासनिक सुधार हा फार व्यापक विषय आहे, त्यावर खूप आयोग नेमले गेले, खूप काम झालेलं आहे, परंतु त्या विषयातही काही करण्याची आवश्यकता आहे आणि माझी खात्री आहे की पंतप्रधान काही करतीलच. परंतु सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की जो स्वच्छतेच्या बाबतीतला जो निर्णय आहे ज्याचा उल्लेख भालचंद्र कांगोंनी केला, तर मला असं वाटतं की अशा प्रकारे स्वच्छ भारत श्रेष्ठ भारत ही जी काही त्यांची घोषणा आहे आणि 2019 पर्यंत महात्मा गांधींच्या 175व्या जयंतीच्या निमित्ताने आपण या प्रकार 150व्या जयंतीच्या निमित्ताने आपण महात्मा गांधींना या पद्धतीने आदरांजली वाहावी असा जो त्यांचा आग्रह आहे, मला असं वाटतं की तो अतिशय प्रशंसनीय अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये सर्व लोकांनी सहभागी व्हावं ही त्यांचीच अपेक्षा आहे, ही सर्वांची अपेक्षा आहे, सरकारची अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण होईल अशी मला खात्री वाटते. 100 दिवसात मोदींवर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका करावी असा कुठलाही मुद्दा जरी समोर आलेला असला तरी अनेक क्षेत्रांमधले त्यांच्याकडच्या अपेक्षांचं ओझं मात्र अजून तितकंच वाढलेलं दिसते. एकीकडे विरोधकांची एकत्र होणारी मोठ एका बाजूला आहे तर दुसरीकडे राज्यपालांच्या बदल्यांवर निर्माण झालेलं वादळ, स्वतःच्याच मंत्रालयातल्या काही लोकांवर निर्माण झालेलं वादळ हे एका बाजूला, तर ब्रिक्स मिळालेलं अध्यक्षपद, जपानमध्ये जिंकलेली मतं आणि मनं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन गुंतवणूकदारांचा या देशात वाढलेला आत्मविश्वास, या सगळ्या पार्श्वभूमीवर देशात काही भागात येऊ घातलेला दुष्काळ, ही सगळी आव्हानं मोदींना पुढच्या काही काळात पेलावी लागणार आहेत. अच्छे दिन की शुरुआत तो हुई है लेकिन अच्छे दिन टिका पाना बड़ा मुश्किल है. येत्या काही दिवसात मोदींना हे जमणार का हाच खरा विषय आहे. 100 दिवसात मात्र आता मोदींनी एक चांगली सुरुवात केली असं म्हणायला मात्र काहीच हरकत नाही. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.